नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज इथं माझी शेवायची खीर बनवायची तयारी चालू दिसते तुम्हाला. कारण भैया आज येणार होते ट्रिपवरून रिटर्न. आल्या आल्या आधी सरबत बनवला होता, कारण ऊन पण बाहेर खूप होतं आले होते तेव्हा. आणि इथं मी शेवायची खीर बनवत होते, कारण भैयाचे जे फ्रेंड होते ते व्हेज होते. मग आल्यानंतर आम्हाला समजलं की ते नॉनव्हेज खात नाहीत काहीच, म्हणून त्यांच्यासाठी शेवायची खीर बनवत होतो. आणि आहोंना खेकडे, प्रथमेशचे खेकडे पुण्यात राहतात, त्यांना माहीत असेल की इथं खेकडा खूप छान भेटतो. तर आहोंना हे खूप आवडायचे, ते नेहमीच ऑर्डर करत होते. पण त्यांना हे खेकडे भैयानं खाऊ घालायचे होते, म्हणून भैया यायच्या आधीच आम्ही ऑर्डर करून ठेवले होते. आम्हाला असं वाटायचं भैया आणि त्यांचे मित्र दोघांना पण खेकडे खातील, म्हणून त्यांच्या हिशोबानेच आम्ही ऑर्डर केले होते. पण ते काहीच नॉनव्हेज खात नाहीत, हे घरी आल्यानंतर आम्हाला समजलं. म्हणूनच त्यांच्यासाठी ना भाजी, चपाती, भात आणि शेवायची खीर बनवलं होतं. आता पुन्हा जायला त्यांना गडबडच होती भैयांना, त्यामुळे आल्या आल्या आधी सरबत घेतल्यानंतर ते जेवायला बसले. आता हे खेकडे फोडून देत आहेत आहो भैयांना. असं तर खेकडे खाताना ना, खेकडे फोडायचा हा खूप मोठा टास्क असतो. नवीनच पक्कड आणली होती, त्या पक्कडने आहो भैयांसाठी खेकडे फोडून देत होते. आज थोडं या दोघांचं प्रेम बघून घ्या. नेहमी तर मला ताईला नात्याला तुम्ही एकत्र बघत असता. त्याच्यानंतर आपली राधा उठलेली, तर भैया राधासोबत गप्पा मारत होते. येताना आईसाठी चॉकलेट घेऊन आले होते. आता ना भाजी पण होती, जास्त ऑर्डर केली होती, कारण घरी पण द्यायची होती. मुलांना पण आवडते, मामाने ही खाल्ली असती, म्हणून ही भाजी मी त्यांच्यासाठी पॅक करून देते त्यांच्यासोबत. आता आपल्यातले ना बरेच सबस्क्रायबर जे आपले आहेत ना, तर ते व्हेज आहेत, तर तुम्ही हा पार्ट तेवढा इग्नोर करा. आता ही भाजी मी स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून देते मुलांसाठी आणि मामांसाठी. आणि त्याच्या आपल्याकडे असं म्हणतात की नॉनव्हेज जाताना प्रवासात देऊ नये म्हणून, तर ह्याच्यासोबत मी एक कोळसा आणि एक लिंबू पण टाकला होता. गावाकडे किंवा इथं आम्ही कधीच हे खेकडे आणत नाही, कारण आम्हाला कोणाला बनवायला पण येत नाहीत ते. आता थोड्या वेळातच जेवण करून झाले की भैया निघाली होती गावाला जायला. ते डबा स्टीलचा आहे. हां. मी म्हटलं ती कोणी येतं का घेऊन यावं. माझ्याकडेच आपल्या जागा घेऊन यावं म्हणजे अरे काय यार, तो बाय पण करत नाही, कधी नाही, मला तर दिसलं पण नाही. आता इथं भैया गावाला जायला निघाले होते. नेहमी तर तसं फार कमी वेळा येतात ते पुण्यात, कारण मळ्यातली कामं वगैरे असतात, तर त्यांना पण जास्त वेळ नाही भेटत. पण जेव्हा कधी आम्हाला ट्रिपला जायचं असतं तेव्हा आम्ही सगळे एकत्र ट्रिपला जातो. ह्यावेळेस पहिल्यांदाच ते एकटे ट्रिपला गेले होते त्यांच्या मित्रांसोबत. पण कधी ट्रिपला जायचं असेल तर पुण्यात येतात इकडं, आणि मग आम्ही सगळे मिळून ट्रिपला जात असतो. पण आपली राधा आता छोटी आहे ना, त्यामुळे कुठं ट्रिपला वगैरे जाताच येत नाही. मी आणि राधा येऊ शकत नसल्यामुळे यावेळीची आमची ट्रिप मात्र कॅन्सल झाली. पुढच्या वर्षी नक्की ट्रिपला जाईल. मुलं लहान असल्यानंतर त्यांची हेल्थचे आधी बघावं लागतं, मग नंतर ट्रिपचं बघावं लागतं. आता भैया तर निघाली गावासाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र आज आम्ही स्वयंपाकाला ना खारं वांग बनवायचं ठरवलं होतं. ही सांगोला वांगी आहेत, म्हणजे आत्याने येताना मामांना पाठवलं होतं घेऊन यायला. कारण नेहमी मी जाताना सांगोला वांगी माझ्यासोबत असतात, आणि या वांग्याला ना काही मसाला जास्त नाही घातला तरी पण ही भाजी सिंपल जरी केली ना खूप छान लागते. म्हणून आमचे मामा ही वांगी घेऊन आले होते पुण्याला द्यायसाठी. आता माझा स्वयंपाक चाललाय तोपर्यंत ना आत्यांची देवपूजा चालली होती. तसं तर हे देवघर आत्यांना थोडं उंच होते, माझ्या हाईटप्रमाणे हे बनवून घेतलं होतं स्टँडर्डनी. आणि आत्यांना थोडं उंच होते, तरी पण आत्यांची चालू देवपूजा करायची. आणि खाली मंदिर ठेवले, आयुष लहान होतं ना, तर देव सगळे खाली घ्यायचा, म्हणून मग मंदिरवरती ठेवले होते हे. मी इथं ना राधा खेळत होती, पण घंटीचा आवाज वाजल्याने राधा हातपाय हलवायची, शांत व्हायची एकदम. आणि तो घंटीचा आवाज ऐकत होते, म्हणून आत्या परत परत घंटी वाजवत होते, आणि राधा खेळता खेळता शांत व्हायची आवाज ऐकायला. आणि अजून एक गोष्ट सांगू का, काल आपला व्हिडिओ आला नव्हता, कारण आयुष आणि राधा दोघांना पण थोडीशी सर्दी झाली. त्यामुळे जरा राधा पण किरकिर करत होती, आणि आयुषला पण शाळेत पाठवलं नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला किंवा शूट करायला मला वेळच नव्हता भेटला. त्यामुळे काल काही व्हिडिओ आलाच नव्हता. आता बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती मला की आज ताई व्हिडिओ आला नाही, पण चांगलं वाटलं मला तुमची कमेंट बघून, का तुम्ही एवढी वाट बघताय. आता स्वयंपाक झाल्यानंतर राधाची नखं मी काढत होती. लगेच लगेच एवढी नखं वाढतात बाळांची.
असं आयुष एकदा आयुष लहान असताना ना त्याची नखं काढताना एकदम माझ्याकडून ना त्याची असं स्किन थोडी कट झाली होती आणि तो खूप रडत होता. तेव्हापासून नखं काढताना मला जरा भीतीच वाटते. आता हे जे नेल कटर आहे ना ते लहान बाळांचंच आहे, छोटंच आहे, तरी पण थोडं नेल कट करताना मला जरा भीतीच वाटते अजून पण. पण आंघोळ झाल्या नखं थोडी भिजलेली असतात त्यामुळे पटकन व्यवस्थित निघतात. आयुषला बरं वाटत नाही म्हणून ह्याला शाळेत पाठवला नव्हता. ह्याचं मात्र मस्त गाडी खेळायचं चाललंय. वर अजून मला म्हणतोय नवीन स्टंट शिकलोय मम्मा, तुम्हाला स्टंट दाखवतो. आता मी सांगोल नेताना मम्मीनं भरपूर खारका दिल्या होत्या, कारण जे कोणी बघायला ते खारी खोबरं आपल्याकडे जसं बांधलेलं बघायला जातो ना तसं सगळं घेऊन आले होते. आणि मम्मीने येताना माझ्यासोबत खारका दिल्या होत्या. मग आत्या म्हटल्या आपण आहे बसून तर करूया संटोडा. तर माझी आणि आत्याची संटोडा बनवायची तयारी चालू आहे. तर खारका फोडायला आम्हाला इथं खूप मोठा टास्क येत होता, कारण खलबत्त्यात फोडावं तर खालच्या मजल्यावरती आवाज जातोय आणि खारका काही चाकून तुटत नव्हत्या. त्यामुळे चाकूला आधी मी धार लावून घेतली आणि मग माझी नात्याची तयारी चालू झाली संटोडा बनवायची. आज आयुषला सर्दी झाली त्यामुळे स्कूलला पाठवलं नाही. परवा आम्ही म्हणत होतो भिजू नको पावसात, तरी पण बिनधास्त भिजलाय ना. आता सर्दी झाली त्याला, म्हणून आज काही स्कूलमध्ये गेलाच नाही तो, आहे ना. तुम्ही पण पावसात नको भिजा, नाहीतर तुम्हाला पण सर्दी होईल. माझी फ्रेंडला सर्दी होईल म्हणून मी स्कूलला नाही गेली. आबा तुम्हाला आजची आठवण येते का? मला तुमची आठवण येते. तुम्ही इथं या. तुम्ही इथं या. आजीला तुमच्या आठवण येते. आजी सोबत बोला ना. आता आयुष तर बाबांना म्हणत होता आजीसोबत बोला, तर आमच्या घरी कॉल चालू झाला होता. तर आस्था पण होती तिथं, आजोबांसोबत बसली होती, त्यामुळे आस्थासोबत पण आमच्या गप्पा थोड्या चालल्या. आत्या पण बोलत होत्या आस्थालाच, मामांसोबत पण बोलणं झालं. त्याच्यानंतर मात्र मुलांचं तेवढ्यावर काय हे झालं नाही, कारण मला आयुष म्हणला दिदीला मला व्हिडिओ कॉल करायचा, आस्था दिदीला. मग काय आम्ही व्हिडिओ कॉल केला. मग हे व्हिडिओ कॉलवर थोड्याफार गप्पा रंगल्या होत्या आमच्या. आईने पण भाजी दिली, खाल्ली का नाही? भाजी इकडून दिली ती खाल्ली का नाही? खाल्ली का? कशी लागली? छान लागली का? करमलं का पप्पा नव्हतं म्हणून? नव्हतं का? बोलते का तू? तू का बरं गेली नाही कोल्हायला? सुट्टी घेतली रात्री. तू काय खेळत होती? मी पण काय नाही बसलो, बसून खोबला खूप होतो. नाकाला हात का लावते? तिथं शिंदे आली. मला पण शिमली नाकात टाकतोय. मग कसं झालं सर्दी? आता आयुषच्या नाश्ताच्या इथं गप्पा चालू होत्या. त्याच्यानंतर आम्हाला बाळाला घेऊन डॉक्टरकडे जायचं होतं, आयुषला पण दाखवायचं होतं. त्यामुळे मी आत्या आयुष आम्ही सगळेच निघालो होतो. बाहेर थोडा थोडा पाऊस चालू झाला होता, पण काय डॉक्टरकडे जाण्याशिवाय ऑप्शन नव्हता. आज जावंच लागणार होतं, कारण परत जर उशीर झाला तर उगीच जास्त नको काय वाढायला, म्हणून आम्ही जाणार होतो. फार काय त्रास नव्हता राधाला, पण फक्त छाती जरा भरल्यासारखी वाटत होती, त्यामुळे जरा ती किरकिर करत होती थोडी. वातावरण चेंज झालं आहे त्याच्यामुळे ना मुले लगेच आजारी पडतात. आयुष तर भिजलाच होता त्यामुळे तो आजारी पडला होता. आणि आता या फेजमध्ये जर आत्या माझ्यासोबत जर नसत्या ना तर मी खूप पॅनिक झाली असते. आत्यासोबत आहेत म्हणून हां ठीक आहे आत्या आहेत चला. पण ह्याच्या आधी पण असं खूप वेळा मी फॅमिलीला मिस केले, कारण आयुष छोटा होता, एकदा दोनदा ॲडमिट करायला लागलं होतं. मला घरी यायचं, बाळाचं बघायचं, आयुष किरकिर करायचा, जागरण व्हायचं. तेव्हा मात्र आपल्याला आपल्या फॅमिलीची किंमत कळते. अशी फेज आल्याशिवाय पण आपल्याला आपल्या फॅमिलीची किंमत नाही कळत. बाहेर एकटं राहणाऱ्यांना कळतं की आपली फॅमिली किती महत्त्वाची.
आता इथं तर रिमझिम पाऊस चालू होता, मग म्हटलं तरी पण आम्ही आलो डॉक्टरांकडे. आता पाऊस चालू असल्यामुळे रिमझिम ना त्यामुळे गर्दी काहीच नव्हती तिथे. आधी आयुषचं आणि बाळाचं दोघांचं पण वजन केलं आम्ही. आईचं वजन करून झाल्यानंतर बाळाचं वजन केलं. आहो होते सोबत आमच्या, आणि त्यांचं पण थोडंसं काम होतं त्यामुळे ते आम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडून तसं जाणार होते पुढे. इथं ना आयुषचं चेकअप चालू होतं. आता आयुषला फक्त सर्दी झाली तर आयुषला डॉक्टर जिथं हात लावून विचारायचे हे तर दुखते का, तर आयुष म्हणायचं हां दुखते. डोक्याला हात लावला दुखते का, हां दुखते. पोटाला हात लावला हां दुखते का, तर आयुष म्हणायचं हां दुखते. जिथं हात लावल तिथं दुखते म्हणायचं. म्हणून आम्ही खूप हसत होतो त्याला. आणि तिथून परत आल्यानंतर संध्याकाळी मात्र ना मम्मी पप्पांनी ट्रॅव्हल्समध्ये ना आईसाठी अंडी पाठवून दिली होती, गावरान तूप पाठवून दिलं होतं, कुरड्या भातोड्या आणि शेवाळ्या सगळ्या पाठवून दिलं होतं. तर एवढं सगळं इथं देशी नाही भेटणार म्हणून त्यांनी तिकडून पाठवून दिलं होतं. सोबतच आयुषसाठी खाऊ पाठवला होता. जे चॉकलेट आणि केक आयुषला आवडायचे ना गावाला असताना, तर ते पप्पांनी पाठवून दिले ते त्याच्यासाठी. म्हणून आयुष खूप खुश होता. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.